नमस्कार, मी डॉक्टर नारायण सोनवणे. मी गेले 40 वर्ष सर्जिकल प्रॅक्टिस करतोय आणि गॅस्ट्रोएंटरॉलॉजी ही माझी स्पेशालिटी आहे. आता गॅस्ट्रोएंटरॉलॉजीमध्ये लिव्हर येतं आणि आज फॅटी लिव्हर डे आहे. आता कुठलाही डे असला की आपण त्याचं सेलिब्रेशन करतो. माझ्या मते हे सेलिब्रेशनपेक्षा आपण फॅटी लिव्हर अवेअरनेस डे, कारण या दिवशी आपण सगळ्या जणांनी अवेअर होऊन फॅटी लिव्हर हा एक दुर्धर असलेला आजार कसा आपण चांगला करू शकतो आणि कसे आपण त्याच्यापासून मुक्त होऊ शकतो याच्याकडे आपण जाऊ. आता फॅटी लिव्हर हे जे आहे ते आपण समजून घेण्यासाठी आपल्याला लिव्हर हा ऑर्गन काय किंवा हा अवयव आहे काय आहे ते आपण बघून घ्यायला पाहिजे. आपल्या शरीरात लिव्हर म्हणजे आपण ज्याला यकृत म्हणतो हा अवयव साधारण 1.5 किलो वजनाचा शरीराच्या पोटाच्या डाव्या बाजूला असतो. हे आपल्या शरीरातील मेंदू सोडल्यास लिव्हर हा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे आणि लिव्हरला आपण लिव्हर म्हणतो की त्याचा जीवनाशी संबंध आहे. म्हणजे लिव्हर इज युअर लाईफ असं जे म्हणतात ते उगाच नाही, कारण या लिव्हरमध्ये हजारो केमिकल प्रक्रिया चालू असतात आणि त्या केमिकल प्रक्रियांमुळे आपलं पचन सोपं होतं. तर लिव्हरचं काम हे पचन करण्यासाठी एकमेव महत्वाचा तो एक असा अवयव आहे ज्याच्याकडे आपण अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. लिव्हरचं काम हे आहे की आपल्या शरीरात आपण चरबीयुक्त पदार्थ खातो, प्रोटीन्स खातो, त्यांचं सगळं पचन करण्यासाठी जे लागणारे एन्झाईम्स असतात किंवा आपण त्याला संप्रेरक म्हणतो, ते जे एन्झाईम्स असतात ते लिव्हर मधून सिक्रेट होतात आणि त्याच्याने आपल्या शरीराचं अन्नाचं पचन होत असतं. जर लिव्हरच्या पेशींमध्ये काही आजार झाला तर याच्या सिक्रेशनचा परिणाम होऊन आपल्याला अपचन, गॅसेस, नंतर पोटात दुखून येणे, अशक्तपणा वाटणे, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. आता आपण फॅटी लिव्हर हे समजून घेऊया. फॅटी लिव्हर याचा अर्थ असा आहे की लिव्हरच्या पेशींच्या आजूबाजूला फॅट किंवा चरबीयुक्त पदार्थ जमा होतात. फॅटी लिव्हरचे साधारण 3 किंवा 4 प्रकार येतात. एक आम्ही ALD म्हणतो, म्हणजे अल्कोहोलिक लिव्हर डिसीज, जो आपण अल्कोहोल किंवा दारू पिणाऱ्यांमध्ये होतो. दुसरा NAHLD म्हणजे नॉन अल्कोहोलिक लिव्हर डिसीज आणि तिसरा नॅश नॉन अल्कोहोलिक स्टिरेटोहिपॅटायटिस आपण त्याला म्हणतो. असे साधारण 3-4 प्रकार आहेत. पण आपण सर्वसाधारणपणे आपण असं लक्षात घेऊ की आपण असं म्हणूया की फॅटी लिव्हर ही एक कॉमन संज्ञा आपण नाव त्याला दिलेलं. तर फॅटी लिव्हर हे वयाच्या कुठल्याही वर्षी होऊ शकतं. भारतामध्ये दुर्दैवाने लहानपणी मुलांच्या आहाराकडे लक्ष दिलं जात नसल्यामुळे त्यांचं लिव्हर व्यवस्थित काम करत नाही. त्याच्यामुळे त्यांना फॅटी लिव्हर त्यांच्या तरुणपणी किंवा उतार वयामध्ये त्यांना होऊ शकतं. नंतर फॅटी लिव्हर हे ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 असं असतं. आता ग्रेड 1 जे आहे, ग्रेड 1 मध्ये थोड्याशा फॅट सेल आलेल्या असतात आणि हा ग्रेड 1 हा जो आहे हा रिव्हर्सिबल असतो. ग्रेड 2 म्हणजे अजून जास्त पेशी आलेल्या असतात, थोडा धोकेदायक जास्त असतो आणि तो पण आपण परत आणू शकतो जर व्यवस्थित काळजी घेतली तर. मात्र ग्रेड 3 फॅटी लिव्हर जर झालं तर त्याच्यानंतर आपल्याला पूर्वपदावर पेशंटला आणणं हे एकदम अवघड होतं. म्हणून आपलं अवेअरनेस असा यायला पाहिजे की आपण एक तर फॅटी लिव्हर होऊनही द्यायला पाहिजे किंवा ग्रेड 2 चे असेल तर ग्रेड 1 ला आणायचे, ग्रेड 1 चा असेल तर ग्रेड 0 ला पण आणायचं. हे आपलं मूळ कर्तव्य आहे. त्या मूळ कर्तव्यामध्ये डॉक्टरांबरोबर पेशंट आणि त्यांचे नातेवाईक आणि समाजसेवी संस्था यांचं हे रोल आहे की त्यांनी लोकांना लिव्हरचं व्यवस्थित कार्य समजून सांगायला पाहिजे आणि त्याच्यानंतर फॅटी लिव्हर पासून कसं वाचवलं जाईल हे आपण सांगितलं गेलं पाहिजे. फॅटी लिव्हर साठी प्रतिबंधक उपाय हे आहेत की पेशंटचा आहार वेळेवर पाहिजे. आपण म्हणतो ना, आहार, विहार, आचार, विचार. आहार त्याचा वेळेवर पाहिजे, त्याचं विहार, त्याचं एक्सरसाइजेस वेळेवर पाहिजे, त्याचं आचरण वेळेवर पाहिजे आणि त्याचे विचार चांगले पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावर आपल्याला अवेअरनेस किंवा जागरूकता अशी येते की आपण चुकीचं अन्न जेवणार नाही, चुकीचं काही खाणार नाही आणि त्याच्यामुळे आपलं फॅटी लिव्हर होण्यापासून आपल्याला चांगलं होऊ शकतं. त्याच्यानंतर सुद्धा जर ग्रेड 1 फॅटी लिव्हर असतं आणि आपल्याला समजलं नाही, ग्रेड 2 असेल, आपल्याला जाणीव होत नाही, तर अशा पेशंटना समुपदेशन करून डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांची व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली गेली पाहिजे. आजकाल फॅटी लिव्हरसाठी सोनोग्राफी, नंतर CT स्कॅन, नंतर लिव्हर फायबर स्कॅन, आता सगळ्या अशा सोयी झालेल्या आहेत. आता लिव्हर फायबर स्कॅन हा जो आहे हा सुद्धा नवीन ऍड झालेला प्रकार आहे आणि हा बराच सेवाभावी संस्थांनी हा कार्यक्रम हाती घेतलाय. त्याच्यात आपलं हॉस्पिटल सुद्धा एक आहे की लिव्हर फायबर स्कॅन आपल्या हॉस्पिटलमध्ये एकदम कमी किंवा वाजवी दरामध्ये तो केला जातो आणि फॅटी लिव्हर एकदम सुरुवातीच्या स्टेजला ओळखलं जाऊ शकतं. आणि जर सुरुवातीच्या स्टेजला ओळखलं जातं, आपण म्हणतो अर्लियर द बेटर, त्यामुळे त्याचं डायग्नोसिस चांगलं होऊन त्याला ट्रीटमेंट चांगली मिळू शकते. तर अशा प्रकारे फॅटी लिव्हरची आपण काळजी घेतली तर आपले कमीत कमी पेशंट डॉक्टरांकडे जाऊ शकतात आणि डॉक्टरांकडे आपण पेशंट पाठवलं जरी
तरी त्याला वेळेवर ट्रीटमेंट मिळून फॅटी लिव्हर पासून आपण मुक्त होऊ शकतो. कारण लिव्हर असा ऑर्गन आहे, एकदा जो खराब झाला तर तो रिपेअर होत नाही. हे लिव्हर सिरोसिस आपण ज्याला म्हणतो, लिव्हर सिरोसिस एकदा झालं तर त्याच्यावर पेशंट रिपेअर होत नाही. मग लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे ही अत्यंत महागडी गोष्ट तुम्हाला फॉलो करावी लागते, की जे सर्वसाधारण माणसाला शक्य नाही. थँक्यू, धन्यवाद.